नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. दरवर्षी 1 ऑगस्टला देण्यात येणारा लोकमान्य टिळक पुरस्कार यावर्षी सुधा मूर्ती यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार अतिशय सन्मानपूर्वक देशातल्या विविध कर्तृत्ववान व्यक्तींना दिला जातो. 83 सालापासून हा राष्ट्रीय पुरस्कार लोकमान्यांच्या नावाने हा देण्यात येतो आहे. कैलासवासी जयंतराव टिळक यांनी या पुरस्काराला सुरुवात केली होती. ज्या लोकांचं कॉन्ट्रीब्युशन, ज्या व्यक्तींचं कॉन्ट्रीब्युशन भारताच्या जडणघडणीत आहेत आणि ज्यांनी जागतिक पातळीवर कार्य केलं आहे, अशा लोकांना लोकमान्यांच्या नावाने पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. 1 ऑगस्टला जेव्हा लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी असते तेव्हा या कार्यक्रमाचं नियोजन दरवर्षी केलं जातं. SM जोशी हे पहिले मानकरी होते आणि त्यानंतर विविध क्षेत्रातल्या लोकांचा सन्मान हा पुरस्काराच्या माध्यमातून केला गेला आहे. मग ते इंदिराजी असतील, डॉक्टर शंकरदयाल शर्मा, डॉक्टर मनमोहन सिंग, मागच्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना दिला होता. सायंटिस्टला दिला आहे वेगळ्या सिवन असतील, अविनाश चंदर, सुभैया अरुणन, डॉक्टर TC थॉमस, इंडस्ट्रियलिस्ट राहुल बजाज, NR नारायण मूर्ती, बाबा कल्याणी, डॉक्टर सायरस पुनावाला, कोकण रेल्वेचे E श्रीधरन, सॅम पित्रोडा, वर्गीस कुरियन, प्रकाश आमटे, बाबा आमटे, स्वामीनाथन, अशा वेगळ्या क्षेत्रात ज्यांनी कार्य केलं आहे जागतिक पातळीवर, अशा लोकांचा सन्मान या पुरस्काराच्या माध्यमातून केला जातो. यंदाच्या वर्षी सुधा मूर्तीजींचा सन्मान हा टिळक पुरस्कार देऊन केला जाणार आहे. ते सर्व ट्रस्टीजच्या पुढे एकमताने त्यांचं नाव आलं. त्यांचं लिटररीच्या माध्यमातून त्यांनी केलेलं कॉन्ट्रीब्युशन, त्यांची अनेक नॉवेल्स, बुक्स हे अतिशय फेमस झालेली आहेत. सोशलीसुद्धा अंडर प्रिव्हिलेज लोकांसाठी त्यांचे एन्डिवर्स खूप मोठे राहिलेले आहेत आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य त्यांनी हातात घेतली आहेत. अनेक गोरगरिबांची मदत केली आहे. मग त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी त्यांना मदत केली असेल, त्यांच्या गरिबीकरता असेल, घरं बांधून देण्यात आली आहेत. असे वेगळे कार्यक्रम हे सुधा मूर्तीजींनी त्यांच्या हातात घेतले आणि जागतिक पातळीवर एक आदर्श असं त्यांनी ठेवलेलं आहे. पहिल्यांदा त्या टेल्कोमध्ये जेव्हा होत्या टाटा मोटर्समध्ये, तेव्हा पहिल्या महिला इंजिनियर म्हणून तिकडे त्यांनी एक डोर्स ओपन केले होते आणि जेंडर बायसच्या याच्यात त्यांनी पत्रसुद्धा लिहिलं होतं तेव्हा त्यांना, की आणि एक अनेक सर्व महिलांपुढे ते एक उदाहरण झालं की तुम्ही काम कसं करायला पाहिजे. आणि हा सर्वच विचार डोळ्यासमोर ठेवून स्वतः अतिशय साधं राहून एवढ्या मोठ्या उंचीवर इन्फोसिस आणि सगळ्या माध्यमातून काम करताना इतके डाऊन टू अर्थ राहून सगळ्यांचं एवढं सोशली काम त्या करतात. आणि त्यामुळे टिळक स्मारक ट्रस्टच्या सर्व ट्रस्टीजनी ठरवलं की यंदाच्या वर्षी सुधा मूर्तीजींना हा पुरस्कार देण्यात यावा. आणि ही पहिल्यांदाच अशी वेळ आली आहे की 2004 साली त्यांचे पती NR नारायण मूर्तीजींनासुद्धा हा पुरस्कार दिला गेला होता आणि यंदाच्या वर्षी श्रीमती सुधा मूर्तीजींना हा पुरस्कार दिला जातो. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पुण्यातील ऑलिम्पिक नेमबाजपटू अंजली भागवत यांनी असं प्रतिपादन केलंय की यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला नक्कीच चांगलं आणि भरघोस यश मिळणार आहे. त्या स्वतः ऑलिम्पिकपटू आहेत. पुण्यातल्या डेक्कन जिमखाना क्लब येथे आयोजित प्रदर्शनाचं उद्घाटन आणि खेळाडूंच्या मेळाव्यात ते बोलत होत्या. खूपच एक्सायटेड आहे मी, कारण यावेळी सगळ्यात मोठा चमू आपला भारताचा पॅरिसमध्ये दाखल झालेला आहे आणि त्यातसुद्धा नंबर 2वर शूटर्स आहेत, कारण चायनाचे 22 शूटर्स क्वालिफाय झाले, त्याच्या पाठोपाठ 21 शूटर्स आमचे क्वालिफाय झाले आहेत पॅरिसमध्ये. आणि ह्याच्या अगोदरची जी 2 वर्ष आहेत ती आपली खूप चांगली गेली आहेत. बॅडमिंटन म्हणा, टेनिस म्हणा, हॉकी म्हणा,
नाही तर शूटर्स म्हणा, शूटिंग टीम आपली जगामध्ये पहिल्या नंबरवर आहे. आपले पहिल्या 5 बरेच रँकिंग आहेत आणि जे एशियन आणि कॉमनवेल्थला आम्ही डॉमिनेटिंग परफॉर्मन्स दिला, त्याच्यामुळे खूप चांगल्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं. मी मेडल्स प्रेडिक्ट करणार नाही, कारण ऑलिम्पिक एक वेगळं जग असतं. तिथे तुम्हाला तुमची मेहनत, टॅलेंट आणि सगळंच लागतं, पण त्याच्याबरोबर त्या दिवशी तुमचे स्टार्स खूप चांगले असायला लागतात, हेही खूप महत्त्वाचं आहे. पण खूप सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे ह्यावेळी आपल्या चमूमध्ये खूप यूथ खेळाडू आहेत. म्हणजे 20 वर्षाच्या खालील खेळाडू, नेमबाज तुम्ही म्हणाल किंवा बाकीच्या स्पोर्ट्समध्येही 20 वर्षाखालील खेळाडू खूप आहेत. त्यामुळे मला खूप छान वाटतं आहे की नवीन जनरेशन आपली येते, ती चमकणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्या ज्या बाकीच्या न्यू जनरेशन्स आहेत त्यांच्यासाठी बॅरियर्स सगळी ओपन होणार आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याकडे खेळाची संस्कृती आहे आणि ती पसरलेली आहे, अवेअरनेस वाढलेला आहे. असे आपले जे खेळाडू ॲम्बॅसेडर म्हणून जे पॅरिसला गेलेले आहेत ते प्रूव्ह करून दाखवतील. 36साठी आपण जे बिडिंग करणार आहोत त्याच्यासाठी हा परफॉर्मन्स खूप महत्त्वाचा असेल आणि त्या निमित्ताने आपल्याकडे जे इन्फ्रास्ट्रक्चर झालं आहे, मी गव्हर्नमेंटला खूप आभार मानीन की मी स्वतः टॉप्स कमिटीची मेंबर असल्यामुळे एवढा सपोर्ट आपण फायनान्शियल, फिजिकल आणि सगळाच प्रॅक्टिकल सपोर्ट आपण आपल्या सगळ्या खेळांना दिलेला आहे. असं नाही की ज्या खेळामध्ये आपण ऑलरेडी चांगले करत आहोत त्यांनाच सपोर्ट करतो, तर आपण सगळ्या इव्हेंट्सला आपण तेवढंच महत्त्व देऊन तेवढाच सपोर्ट केलेला आहे. त्यांना सगळा प्रोफेशनल पॅकेजमध्ये आपण ट्रेनिंग करून पाठवलेलं आहे. खूप चांगल्या परफॉर्मन्सेसची अपेक्षा आहे. मेडल्स मिळाली तर ते आपल्यासाठी बोनस असतीलच आणि तेच खूप मोटिवेशन असेल, कारण हे यंगस्टर्स आहेत, हे त्यांचं पहिलं ऑलिम्पिक असेल आणि अजून 2-3 ऑलिम्पिक ते सहजरित्या खेळू शकतील. त्यामुळे ह्या ऑलिम्पिकचा परफॉर्मन्स त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. येस. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या वतीनं पूर परिस्थिती ज्या ज्या ठिकाणी गंभीर स्वरूपात आली होती तिथे रोगराई सुद्धा मोठ्या प्रमाणात आली आहे. तेथील नागरिकांना औषध, इंजेक्शन्स आणि फूड सप्लिमेंट दगडूशेठ हलवाई गणपतीतर्फे देण्यात आली आहे. मध्ये पूर आपत्कालीन पूरग्रस्तामध्ये पाणी खूप आले आहे वस्तीमध्ये. तसंच इंदिरानगरमध्ये, फुलेनगरमध्ये आणि चव्हाणचाळ या वस्तीमध्ये पण आले. तर तिथील सर्व लोक नानासाहेब कोळवकर या महाविद्यालयामध्ये आलेले आहेत. तर त्यांना दगडूशेठ हलवाई ट्रस्टतर्फे औषध गोळ्या मोफत दिल्याबद्दल मी मनपूर्वक सर्व नागरिकांच्या वतीने आभार मानते. आता ह्या 2 दिवसात जो जोरदार पाऊस झाला त्याच्यामध्ये जे आपल्याला रेड अलर्ट केले पुण्यामध्ये, तर त्यामध्ये विश्रांतवाडी भागातील हा जो मुठ्या नदीकडेचा जो भाग आहे मुळा मुठ्या नदीचा, तर शांतीनगर, कत्तर वस्ती आणि विद्यानगर यामधील अनेक घरे पाण्याखाली गेली. तर त्या पाण्याखाली गेलेल्या लोकांची व्यवस्था नगरपालिकेच्या वतीने आपल्या ज्या ह्या कॉर्पोरेशनची शाळा आहे इथे परोळेकर शाळा, तर इथे करण्यात आली. इथे एकूण साधारणतः 300 कुटुंब प्रस्थापित करण्यात आले की जे तात्पुरते हे त्यांची व्यवस्था केलेली आहे. तर ते कालपासून इथं पूर्ण कुटुंब इथं राहत आहेत या शाळेमध्ये. तर त्यामुळे काही समाजसेवी संस्था आणि कॉर्पोरेशनच्या माध्यमातून त्यांना अन्नधान्य व खाण्याची व्यवस्था करण्यात येते. त्याचप्रमाणे आपले दगडूशेठ हलवाई ट्रस्ट गणपती पुण्यातील एक प्रसिद्ध गणपती, तर त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून इथे आरोग्य सुविधा म्हणून एक आरोग्य व्हॅन आलेली आहे की त्यांनी त्यांची आरोग्याची तपासणी आणि औषध गोळ्या यांची व्यवस्था केलेली आहे. यामध्ये इथल्या राहणाऱ्या व्यक्तींनी म्हणजे इथे जे आत्ता पूरग्रस्त जे कुटुंब आहेत तर त्यातील जवळजवळ 100-100 व्यक्तींनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि ही सेवा इथे चालू आहे. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. 2 दिवस 48 तास पुण्यामध्ये जोरदार पाऊस आला आणि पुण्यातले नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहू लागले. आपण जाणता त्याच्यामध्ये धरणातनं पाण्याचा विसर्ग करण्यात आला. दरवर्षी पाटबंधारे खातं, महापालिका यांच्या संयुक्त बैठका होतात. संयुक्तिक बैठकीनंतर ठरतं की आपण एकमेकांची कोऑर्डिनेशन करायचं. NDRFचे लोक असतात, स्वयंसेवी संस्था असतात. पण रात्री अचानक पाटबंधारे खातं पाणी सोडून देतं. महापालिकेच्या यंत्रणेला न कळता, विश्वासात न घेता, आणि मग त्यामुळे दैन्य अवस्था येते. त्यातच नदीचा प्रवाह सुशोभीकरणाकरता वळवण्यात आलाय, त्यामुळे नदीचा फुगवटा वाढतो आणि ते घरामध्ये पाणी जातं. ही वस्तुस्थिती आहे. आपण संगमवाडी भागात गेला तर तिथे नदी पात्रामध्ये
किमान 40 ते 50 फूट आतमध्ये बांधकाम केले आणि त्याचा पाण्याचा प्रवाह फुगवटा येतो आणि तो सगळा बॅक पाणी मारतं आणि ते वाड्या वस्त्यांमध्ये जातं. ही प्रक्रिया 2-3 किलोमीटर पर्यंत पाणी बॅक येण्याची प्रक्रिया होत राहते. तेव्हा नियोजनाचा अभाव, अनुभवाचा अभाव, दूरदृष्टीचा अभाव आणि केवळ टेंडर काढून पैसे खर्च करणे हे का, कधी, कुठे, कोणाकरता आपण सर्वजण जाणतो. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.